चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला चला आणि चला 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 कीर्तनाला चला. रामकृष्ण हरी माऊली. तर माऊली, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी प्रथम स्वागत करूयात हरिभक्तीपरायण जगन्नाथ महाराज पाटील यांचं. आणि आता स्वागत करूयात हरिभक्तीपरायण राधाताई सानप यांचं. तर मंडळी, तुकोबा एके ठिकाणी म्हणतात की पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आता मी गुंडा म्हणल्यावर जो शब्द अर्थ आहे तो लक्षात घेऊ नका. गुंडांच्या पाठीमागे असं आहे पराक्रमी, श्रेष्ठ, ज्ञानाने उच्च असलेला. आता हे सांगायची काय वेळ यावी बरं, कारण येणार जे व्यक्तिमत्व आहे आज इथं कीर्तन सेवेसाठी ते तसंच आहे. बघा, वय वर्ष 17 आहे पण कीर्तन केलीत हजारो. म्हणजे एका कीर्तनाचं 1 वर्ष जरी धरलं तरी त्यांचं स्वतःचं कीर्तनाचं आयुष्य 1000 वर्षांचं झालं ना माऊली. तर अशा या आमच्या लाडक्या कीर्तनकाराचं म्हणजेच तर पाचारण करूया हरिभक्तीपरायण चैतन्य महाराज राऊत यांना. हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी करावे कीर्तन हरी करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मुखी गावे हरीचे गुण मग काही नोहे बाधा मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा शांती खड्ग हाती शांती खड्ग हाती हरी शांती खड्ग हाती शांती खड्ग हाती काळा सीते नागविती 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 मग काही नोहे बाधा मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा तुका म्हणे दाता सखा तुका म्हणे दाता सखा ऐशा अनंता सारिखा ऐशा अनंता सारिखा ऐसा अनंता सारिखा ऐसा अनंता सारिखा ऐसा अनंता सारिखा मग काही नोहे बाधा मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा काम दुर्जनाची क्रोधा विठ्ठल 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 ताळी ताळी पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ
तुकाराम महाराज की, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की, सद्गुरु जोग महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर 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 हर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुमान्य विश्वमान्य विश्वभूष्य विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा उत्कृष्टाचा सर्वांच्या परिचयाचा सर्वांच्या पाठांतरातला सेवेकरता निवडलेला अभंग. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला अर्थातच मनुष्याला खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात. विठ्ठल विठ्ठल हो. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग चार चरणाचा आहे. अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला अर्थातच मनुष्याला महाराज जे खऱ्या कीर्तनाचं महत्व सांगतात. पहिला मुद्दा म्हणजे महाराज एवढं तोला मोलाचं शरीर आम्हाला भेटलेलं आहे, पण हे शरीर आम्हाला कशा करता भेटलेलं आहे. शरीर भेटण्याचे महाराजांनी कारण सांगितले. त्याचं पहिलं कारण महाराजांनी सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तिची झाली अंगे हरिरूप. जन्माला आल्याच्या नंतर काहीतरी वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. हे झालं जीवाला जन्म घ्यायचं पहिलं कारण. जीवाला जन्म घ्यायचं दुसरं कारण महाराजांनी सांगितलं, जन्मा येणे घडे पातकांचे मूळ आणि संचिताचे फळ भोगावया. जन्माला आल्याच्या नंतर जे पाप शिल्लक राहतं ना ते संचित रूपानं फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो. आणि जीवाला जन्म घ्यायचं तिसरं कारण महाराजांनी सांगितलं, केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐशे किती. अर्थातच माणसाचं काहीतरी कर्म शिल्लक राहिले की जीवाला जन्म घ्यावा लागतो. वासना पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी मनुष्याच्या शिल्लक राहिल्या की मनुष्याला जन्माला यावा लागणार आहे. काव म्हणे महाराज आमचं सुद्धा वासना पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी शिल्लक आहेत का? हो बरोबर आहे. आपलं सुद्धा वासना पाप आणि कर्म ह्या तीन गोष्टी शिल्लक आहेत. याच्याकरता एवढं तोला मोलाचं शरीर तुम्हाला आम्हाला भेटलेलं आहे. पण हे शरीर भेटल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन तुमच्या आमच्या मुखामधून घडावं. महाराज सांगतात, देवे दिला देह भजना गोमटा अंतो या झाला फाटा बाधिकेचा. जगाच्या चालक मालकानं भगवंतानं हे शरीर जर कशासाठी दिलं असेल म्हणे महाराज भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दिलेलं आहे. पण त्या देवाची आठवण, त्या जगाच्या चालक मालकाची आठवण, भगवंताची आठवण जोपर्यंत सुख आहे तोपर्यंत कोणालाच येणार नाही. पण एकदा जीवनामध्ये दुःख आलं की प्रत्येक जण देवाकडे जातो, हात जोडतो देवाला आणि देवाला सांगतो, का रे बाबा देवा काय तुझं मी वाटोळं केलं की एवढं दुःख माझ्या पदरामध्ये घातलंस. म्हणजे लोकांचं वाटोळं केल्याशिवाय देवाला काही दुसरं कामच नाही का? एक वाक्य लक्षात ठेवा, माणसानं जे केलेलं कर्म आहे ते कर्म प्रत्येकाला भोगायला येणार आहे. कारण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जर मनुष्य अपेक्षा कशाची करत असेल तर सुखाची अपेक्षा करतो, धनाची अपेक्षा करतो, पैशाची अपेक्षा करतो. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मनुष्य सारखा देवाकडे धन 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 करत राहतो. शेवटी मेल्याच्या नंतर बॅनरवर नाव द्यावं लागतं निधन. एवढं सारखं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मनुष्य धन करत राहतो. पण बाबा धनाची गरज कोणाला आहे? ज्याच्याजवळ धन नाही, ज्याच्याजवळ पैसा नाही आणि ज्याच्याजवळ लक्ष्मी नाही. पण म्हणे महाराज लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली त्याला पैशाची गरज आहे का? पाय लक्ष्मीचे हाती अंतिशी यावे काकुळती. बाबा लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी झाली म्हणे त्याला पैशाची गरज नाहीये. पण एकदा लक्ष्मीला सुद्धा अहंकार झाला, देवाचा लक्ष्मीचा दोघाचा संवाद सुरू झाला. आणि त्या संवादामध्ये लक्ष्मी देवाला सांगू लागली, देवा या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. का? हे जग कोणामुळे चालतं? म्हणे माझ्यामुळे चालतं. लक्ष्मी असं देवाला सांगू लागली. देवानं सांगितलं, लक्ष्मी तोंडानं म्हणून काहीच उपयोग नाही, हे मला सिद्ध करून दाखवावं लागेल. ठीक आहे म्हणे लक्ष्मी, वेळ आल्याच्या नंतर मी नक्की सिद्ध करून दाखवेन. गावामधनं प्रेत यात्रा जाऊ लागली आणि त्या प्रेत यात्रेमध्ये लक्ष्मीनं पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली. ऐका, ज्या प्रेत यात्रेमध्ये पैशाचा पाऊस पाडायला सुरुवात केली ना त्या प्रेत यात्रेमधल्या लोकांनी प्रेत खाली ठुलं आणि सगळेजण पैसे गोळा करू लागले. जाऊ द्या त्या प्रेत यात्रेचं जाऊ द्या. उदाहरणार्थ जर आपल्या कीर्तनातच पैशाचा पाऊस पडलाच तर तुम्ही कीर्तन ऐका राहतान का? तुम्ही राहतान का नाही, ह्यो तुमचा पुढचा प्रश्न आहे. मी करीनच का नाही, ह्यो लय मोठा प्रश्न आहे. बाबा सगळेच धनाच्या मागं पडतात, सगळेच पैशाच्या मागं पडतात. लक्ष्मी पळत देवाकडे जाते आणि देवाला सांगते, देवा बघा मी अगोदरच सांगितलं होतं
या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जर कोण असेल तर मी आहे. हे जग कोणामुळं चालतं म्हणे माझ्यामुळं चालतं. कारण ज्या प्रेत यात्रेमध्ये मी पैशाचा पाऊस पाडला ना, त्या प्रेत यात्रेमधल्या लोकांनी प्रेत खाली ठेवलंय आणि सगळेजण माझ्या मागे पडताय, सगळेजण मला गोळा करताय. भगवंताने हात जोडलेत. भगवंत सांगतात, लक्ष्मी तुझा अगदी बरोबर आहे, पण एक वाक्य लक्षात ठेव, ज्या प्रेत यात्रेमध्ये तू पैशाचा पाऊस पाडलास त्या प्रेत यात्रेमधलेच लोक तुझ्याकडे आले, ते प्रेत अजून तुला बघून काही उठलेलं नाही. लक्ष्मी सांगते, देवा ते उठणच कसं, त्याच्यात रामच राहिलेला नाही. मग भगवंत सांगतात, लक्ष्मी जर प्रश्नाचं उत्तर कळालं असेल तर मी शांत बसू का? लक्ष्मीनं सांगितलं, देवा असं कोड्यात्मक बोलू नका. भगवंताने सांगितलं, ऐक लक्ष्मी, जोपर्यंत शरीरामध्ये मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे. एकदा जर का मी शरीरामधून निघून गेलो तर तुला धनालाही किंमत नाही, तुलाही किंमत नाही. म्हणजे माणसाच्या श्रीमंतीला, माणसाच्या धनाला, माणसाच्या ज्ञानाला किंमत आहे, पण कशामुळं? त्या जगाच्या चालक मालकामुळं, त्या भगवंतामुळं. याच्याकरता महाराज सांगतात, बाबा आपल्याला सुख पाहिजे, प्रत्येकाला अपेक्षा सुखाची आहे ना, तर याच्याकरता त्या देवाकडे जा, याच्याकरता त्या भगवंताकडे जा. महाराज सांगतात, तुम्ही एकच काम करा. तुकोबारांनी अगदी सोपं साधन सांगितलंय. महाराज सांगतात, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. म्हणे महाराज तुम्ही कीर्तन करा आणि मुखाने हरीचं गुण गा. नामसंकीर्तन साधन पै सोपे अन जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मांतराचं पाप निघून जाईल. फक्त आपल्याला साधन कोणचं करायचं असेल म्हणे महाराज तुम्ही नामाचं कीर्तन करा. जर तुम्ही नामाचं कीर्तन कराल तर संपूर्ण प्रकारचं आपल्या जीवनामधलं जे पाप आहे, आपल्या जीवनामधलं जे दुःख आहे ना, ते सगळं निघून जाईल. दुःख येण्याचे कारण 3 आहेत. कारण मुळातच आपल्याकडे अज्ञान आहे. म्हणजे अज्ञान किती प्रकारचं आहे? देहाचं, आत्मस्वरूपाचं आणि हुताकशाचं. 3 प्रकारचं अज्ञान आपल्या जीवनामध्ये, याच्याकरता दुःख आहे. पण दुःख जर बाजूला काढायचं असेल तर त्या भगवंताकडे जा, त्या जगाच्या चालक मालकाकडे जा. म्हणे महाराज आम्ही कीर्तनही करू, मुखाने हरीचं गुणही गाऊ, पण हे केल्याच्या नंतर नेमकं काय होईल? काय होईल? कुठल्याच प्रकारची बाधा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला होणार नाही. मग काही नोहे बाधा आणि काम दुर्जनाची क्रोधा. माणसाकडे ज्ञान असू द्या, पण नुसतं ज्ञान असून काही उपयोगाचं नाही, याला जोड भक्तीची असली पाहिजे. महाराज सांगतात, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. बाबा भक्ती जर नसल आणि प्रेम जर नसल तर हे ज्ञान आहे ना, हे आमच्या काही कामाचं नाही. हे कोड फुटलेल्या माणसाचं गोरं पण आहे, कोडियाचे गोरे पण आणि तैसे अहंकारी ज्ञान. महापूर आल्याच्या नंतर सगळं जातं, महापुरे झाडे जाते आणि ते लवाळे वाचते. का लवाळ राहतं, का लवाळ वाचतं? त्याचं पुढचं कारण महाराजांनी सांगितलं, नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. बाबा त्याच्याकडे नम्रता आहे. याच्याकरता माणसाकडे ज्ञान असावं, पण ते नम्रतेचं असावं. महाराज पंचपक्वान्नाचं जेवण आहे, पण त्याच्यात जर नसल काय मीठ चव लागल का? अजिबात नाही. म्हणजे त्या देवाकडे जायचंय, त्या देवाला ज्ञान लागत नाही, धन लागत नाही, श्रीमंती लागत नाही, पैसा लागत नाही. मनामध्ये भाव, मनामध्ये निष्ठा ठेवा. एका श्लोकामध्ये एवढं गोड वर्णन आहे. भगवंत सांगतात, गोकोटी दानम ग्रणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञाय तुम्ही सुवर्ण दानम गोविंद नामनाथ नभवे तत्तुल्य वेगम. गोकोटी दानम, कोटी जरी काही दान केल्या तर घरामध्ये सुख येणार नाही. गोकोटी दानम ग्रणे सुखासी मागे प्रियागी यदिकल्पवासी यज्ञाय तुम्ही सुवर्ण दानम. किती जरी सुवर्ण दान केलं, मेरू पर्वत एवढं जरी दान केलं ना, तर घरामध्ये सुख येणार नाही. मग घरात सुख आणायचंय, नेमकं काय करावं लागेल? गोविंद नामनाथ नभवे तत्तुल्य वेगम. बाबा त्या देवाकडे जा, त्या जगाच्या चालक मालकाकडे जा, त्या भगवंताकडे जा, नक्कीच आपल्या जीवनामध्ये सुख भेटल. मग महाराज सांगतात, मग काही नोहे बाधा काम दुर्जनाची क्रोधा. त्या काळाला सुद्धा नागवायची ताकद हातात कोणाच्या असेल म्हणे त्या देवाच्या हातात शांती खडग हाते आणि काळा सीते नागविते. तो जगाचा चालक मालक, तो भगवंत नेमका आहे तरी आमचा कोण? तुका म्हणे दाता सखा आणि ऐसा अनंता सारेका. या अभंगाचा अर्थ भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. एखादा शब्द काही जर चुकला हुकला असेल तर मुलाचं अंतकरण करून मला माफ करा. जे योग्य आहे ते घरी घेऊन जा आणि जे चुकलं हुकलं असेल ते माझी मला परत देऊन टाका. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी, गुरुवरांच्या चरणी, भगवंताच्या चरणी आणि तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून इथेच मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. एकदा सर्वांनी हातांनी टाळी आणि मुखाने भजन करा. विठोबार फुमाई, विठोबार फुमाई, विठोबार फुमाई, विठोबार फुमाई, विठोबार फुमाई, विठोबार फुमाई. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, विठ्ठल जय जय विठ्ठल. दादा, या सेवेकऱ्यांची सेवा कशी वाटली? लोकमान्य टिळक म्हणायचे
की देश स्वतंत्र झाल्यावर मी पहिलं काम कोणतं करीन, तर पहिले हजारो कीर्तनकार निर्माण करीन. कारण स्वतंत्र राष्ट्र सुतंत्र होण्याकरता असे कीर्तनकार लागतील. खूप छान, माझ्या शुभेच्छा आहेत तुला. चैतन्य महाराज खूपच छान कीर्तन केलं. भागवत धर्माची वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली. नाहीतर आता महाराष्ट्राचं चित्र पाहिलं तर तुझ्या वयातली तरुण पिढी व्यसनाच्या आहारी चालली. पण खरंच तुझ्याकडे पाहून ते कुठेतरी जागेवर येतील असं मला वाटतं. व्यसन, मुंबईची फॅशन, ऋषिकेशचं मोसम कधी बदलेल काही सांगता येत नाही. म्हणून नक्कीच लोक बदल करतील तुझ्या कीर्तनाकडे पाहून. तुला माझ्या खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. देहीचा विटाळ मनती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध. देहीचा विठ्ठल देहीच जन्मला, सोहळा तो झाला कवन धर्म. यानंतर आता मी काय बोलावं बरं. अभंगाच्या या 4 ओळी अर्थार्थी सारं काही सांगून गेल्या, ज्या मला आपल्या या पुढच्या सेवेकऱ्याबद्दल बोलायचं. माऊली पाचारण करूयात. सेवेकरी हरिभक्ती परायण अश्विनीताई टावरे यांना. संततोची जाणा जगी, दया क्षमा जाचे अंगी. दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी. संततोची जाणा जगी, दया क्षमा जाचे अंगी. दया क्षमा जाचे अंगी, दया क्षमा जाचे अंगी. लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. जगी विरक्त तोची जाणा, जगी विरक्त तोची जाणा. लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. जगी विरक्त तोची जाणा, जगी विरक्त तोची जाणा. इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान जाचे मुखी. शुद्ध ज्ञान जाचे मुखी, शुद्ध ज्ञान जाचे मुखी. इह परलोकी सुखी, शुद्ध ज्ञान जाचे मुखी. शुद्ध ज्ञान जाचे मुखी, शुद्ध ज्ञान जाचे मुखी. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. जगी विरक्त तोची जाणा, जगी विरक्त तोची जाणा. लोभ अहंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. जगी विरक्त तोची जाणा, जगी विरक्त तोची जाणा. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर. महाराज की जगद्गुरु श्री संत तुकाराम. महाराज की जय. संत तोची जाणा जगी, दया क्षमा जाचे अंगी. लोभ हंता नये मना, जगी विरक्त तोची जाणा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग प्रेममूर्ती संत नामदेवरायांना. अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार नाही गेला, असा थेट प्रश्न विचारून त्यांच्या अहंकाराला छेद देणाऱ्या, वयाच्या अवघ्या 10व्या वर्षी चांगदेवांसारख्या महान योग्याला उपदेश करून इसवी सनाच्या 13व्या शतकात सुद्धा स्त्रियांना उपदेश आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार होता हे सिद्ध करणाऱ्या आणि तत्कालीन समाजाने स्त्रियांना नाकारलेले आध्यात्मिक अधिकार स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर मिळवून दाखवणाऱ्या आदिशक्ती संत मुक्ताबाई महाराज यांचा 4 चरणांचा आणि विश्वमाऊली ज्ञानोबारायांना जगत कल्याणाची आठवण करून देत असताना संतांची लक्षणे सांगणारा ताटीच्या अभंगांमधील अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंगाच्या निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी ताटीच्या अभंगाची पार्श्वभूमी सांगते.
विश्वमौली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी नावाचा महान ग्रंथ लिहिला आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचला. पण पाया रचण्याच्या पूर्वी ज्ञानोबारायांनी जेव्हा कर्मठ समाजाच्या छळाला कंटाळून स्वतःला ताटीच्या आतमध्ये कोंडून घेतलं होतं, तेव्हा त्यांनी ताटीतून बाहेर यावं म्हणून संत मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग आळवले होते. याचा अर्थ पाया रचला जाण्याच्या पूर्वीची प्रेरणाच संत मुक्ताबाईंची आहे, हे विसरून चालणार नाही. शिवाय मला तर वाटतं या पाया आणि इमारतीच्या आधीची ब्ल्यू प्रिंटच संत मुक्ताबाईंनी केली असं म्हणायला हरकत नाही. विठ्ठला विठ्ठला. नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना जावेद अख्तर सर असं म्हणाले होते की 750 वर्षांपूर्वी आशिया खंडच काय, संपूर्ण युरोप खंडामध्ये सुद्धा मला एकही महिला लिहिताना दिसत नाही. पण त्याच वेळी भारतामध्ये मात्र संत मुक्ताबाई नावाची महान कवयित्री आपल्या भावासाठी ताटीचे अभंग आळवते. ही किती अभिमानाची गोष्ट आणि क्रांतीची गोष्ट आहे. संत मुक्ताबाईंनी आपल्या भावाला संतत्वाची जाणीव करून देण्यासाठी वारकरी संप्रदायातली संतत्वाची सगळ्यात पहिली व्याख्या लिहिली. पण अशाच प्रकारची संतांची लक्षणं वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या महात्म्यांनी केलीत. म्हणजे भगवान श्रीकृष्ण गीतेच्या 12व्या अध्यायात म्हणतात, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुख क्षमी. म्हणजे सर्व प्राणी मात्रांच्या ठाई जो करुणेची आणि मैत्रीची भावना ठेवतो तो साधू. याचंच भाषांतर करत असताना ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीच्या 12व्या अध्यायात लिहितात, जो सर्व भूतांच्या ठाई द्वेषाते नेनेची कही आप परू नाही चैतन्य जैसा. म्हणजे सर्वांच्या प्रती द्वेषाच्या ऐवजी जो मैत्रीची आणि प्रेमाची भावना ठेवेल त्याला साधू असं म्हणावं. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा संतत्वाची व्याख्या केली. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. प्राचीन काळातील ऋषीमुनींना जर त्यांच्या जन्माचं उद्दिष्ट विचारलं तर ते सांगतील तमसो मा ज्योतिर्गमय. गौतम बुद्धांना जर हाच प्रश्न केला तर त्यांचं उत्तर असेल अत्त दीप भव. आणि विश्वमौली ज्ञानोबारायांना जर हा प्रश्न केला तर ते उत्तरतील दुरितांचे तिमिर जाओ किंवा जे खळांची व्यंकटी सांडो. म्हणजे कालखंड कुठलाही असू द्यात, या सगळ्या संतांनी माणसाचा प्रवास अंधाराकडून प्रकाशाकडे करण्यासाठी प्रयत्न केले. हाच कळवळा संत नामदेवरायांच्या अंतःकरणामध्ये आहे आणि याच कळवळ्यातून त्यांनी वारकरी संप्रदायाची पताका पंजाब पर्यंत नेऊन पोहोचवली, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मी त्यांच्या आयुष्यातला पुढचा एक प्रसंग तुम्हा सगळ्यांना सांगेन. याच कळवळ्याच्या दया आणि क्षमेच्या जोरावर नामदेवरायांनी केशव कलंधर नावाच्या महारोग म्हणजेच कुष्ठरोग झालेल्या माणसाला उराशी कवटाळण्याचं काम केलं होतं. कुष्ठरोग झालेल्या माणसाचं ताट वाटी तांब्या आपला समाज वेगळं काढतो, पण फक्त मनातल्या कळवळ्याच्या जोरावर नामदेवरायांनी केशव कलंधराला उराशी कवटाळलं. मला वाटतं हे खऱ्या अर्थाने संतत्व आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हाच कळवळ्याचा आणि दया आणि क्षमेचा आदर्श संत मुक्ताबाईंच्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून तोच आदर्श जपत त्यांनी संतत्वाची सकारात्मक शब्दांमध्ये अभंगाच्या प्रथम चरणामध्ये व्याख्या केली की संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याचे अंगी. आता एखाद्या साधू पुरुषाच्या मनाला जर काम क्रोध लोभ मोह माया मत्सर यासारख्या षड्रिपूंचा स्पर्शही झाला नाही तर मुक्ताईंच्या भाषेत त्याला विरक्त असं म्हणतात. मज नामाची आवडी संसार गेला देशोधडी. म्हणजे नामस्मरणाच्या मार्गानेच विरक्तीपर्यंत जाता येतं आणि लोभ आणि अहंता या दुर्गुणांवर मात करता येते असं मुक्ताबाई अभंगाच्या 2ऱ्या चरणात म्हणतात. लोभ अहंता नये मना जगी विरक्त तोची जाणा. महाराज, विरक्त झालेल्या माणसाला समाजासाठीची तळमळ असते. कारण लक्ष देऊन ऐका, काळजातली तळमळ शब्दांच्या रूपाने लेखणीतून पाझरताना समाजाचा आरसा होणं आणि या जगाच्या कल्याणासाठी आयुष्यभर स्वतःला झोकून देणं हे फक्त संत महात्म्यांना जमत असतं. हेच संतत्व आणि हीच तळमळ माऊलींच्या मनामध्ये, म्हणून ते असामान्य आहेत. म्हणजे आपण जर एखाद्या घरावर गेलो तर आपल्याला आजूबाजूची 4-2 घरं दिसतील. एखाद्या उंच इमारतीवर गेलो तर फार तर आपल्या दृष्टिक्षेपात येतं तेवढं आपल्याला दिसेल.
पण ज्ञानोबारायांसारखं महान व्यक्तिमत्व मात्र जगाच्या इतक्या उंचीपर्यंत जातं की तिथून त्यांना गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, नव्हे देशाच्या सुद्धा सीमारेषांच्या पलीकडचं दिसतं. आणि मग तिथून अवघ्या विश्वाच्या कल्याणाची भाषा बोलत असताना ते म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. म्हणजे अवघ्या विश्वाच्या कल्याणाची भाषा बोलणारे ज्ञानोबाराय तर असामान्य आहेतच, पण त्यांना या असामान्यत्वाची जाणीव करून देणाऱ्या मुक्ताबाई सुद्धा असामान्य आहेत. म्हणून आपल्या याच असामान्यत्वाने त्यांनी ज्ञानोबारायांना शुद्ध ज्ञानाच्या मार्गे इहलोक आणि परलोकातल्या सुखाकडे जाण्याचा मार्ग शोधता येतो हे अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये पटवून दिलं. इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. महाराज कर्मठ समाजाच्या छळाला कंटाळून ज्ञानोबारायांनी ज्यावेळी स्वतःला ताटीच्या आतमध्ये कोंडून घेतलं त्यावेळी त्यांना ताटीच्या आतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मुक्ताई या माझा भाऊ ताटीच्या आत अडकलाय म्हणून ताटीचे अभंग आळवत नाहीत, तर त्यावेळी सुद्धा जगाच्या कल्याणाची भाषा बोलणारा योगी महात्मा ताटीच्या आतमध्ये अडकलाय म्हणून त्या ताटीचे अभंग आळवतात. आणि तेव्हा सुद्धा ज्ञानोबारायांना विश्वकल्याणाचीच आठवण करून देताना त्या म्हणतात, तुम्ही तरोणी विश्वतारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. त्यानंतर मग अवघ्या विश्वाच्या कल्याणाची भाषा बोलणारं पसायदान तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या अस्तित्वाचं सार सांगणारी ज्ञानेश्वरी जन्माला येते. कारण फक्त संवेदनशील असून चालत नाही, तर सत्वांचं, तत्वांचं आणि विचारांचं पायीक व्हावं लागतं. तेव्हा कुठे जगण्याचं पसायदान जन्माला येतं आणि जगाच्या कल्याणाची भाषा बोलली जाते. विठ्ठल विठ्ठल. ज्ञानोबारायांना संत साहित्याचा आणि संतत्वाची व्याख्या पटवून देणाऱ्या मुक्ताईंच्या ठायी असलेली विश्वबंधुत्वाची जाणीव किती पराकोटीची असेल हा खरं तर अनुत्तरित प्रश्न आहे. महाराज हा एक चमत्कारच आहे असं म्हणावं लागेल. त्यामुळे हाच चमत्कार करत संत मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना त्यांच्या आयुष्यात असलेले जे उदास विचार आहेत त्या निव्वळ भ्रामक कल्पना आहेत हे पटवून दिलं. आणि या मिथ्या कल्पना बाजूला सारून समाजाच्या कल्याणासाठी ताटी उघडून बाहेर येण्याची विनंती नव्हे थेट आव्हानच अभंगाच्या शेवटच्या चरणात केलं की मिथ्या कल्पना मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आता नामस्मरणाच्या मार्गे आपल्याला सुद्धा मिथ्या कल्पना बाजूला सारायच्या असतील तर एकदा सगळ्यांनी मिळून नामस्मरण करूयात. विठोबा रखुमाई. महाराज आता ज्ञानाची कवाडं आपल्यासाठी खुली झाली. याहून वेगळं ते काय मागणं पांडुरंगाला मागावं. बा पांडुरंगा आता काहीही वेगळं नको. देता आलंच तर विश्वमाऊली ज्ञानोबाराय आणि आदिशक्ती मुक्ताबाईच्या संतत्वाचा एखादा तरी अंश आमच्या जगण्यामध्ये उतरू देत आणि हे संपूर्ण जगणंच मुक्ताईमय आणि माऊलीमय होऊन जाऊ देत. एवढं मोठं मागणं पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी प्रस्तुत सेवेच्या निमित्ताने करते आणि सेवेला विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. वाह 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 वाह, क्या बात है, क्या बात है, वाह वाह. ताई काय सांगा. आज मला अभिमान वाटतो माझ्यासोबत आदरणीय जगन्नाथ दादा पाटील आहेत. पाटील महाराज, आज आपण एवढे कीर्तन ऐकले पण आता तुम्ही उभा राहून टाळी वाजवली. मला अभिमान वाटला. अभ्यास कशाला म्हणतात आज मला तुमच्या रूपातून ते पाहायला मिळालं. खरंच अप्रतिम. जसं मुक्ताईने हे संतांचं उदाहरण सांगितलं की संत तोची जाणा, संत कसे असावेत, त्यांच्याकडं दया, क्षमा, लोभ, अहंता नसावी. खरं ताई फार सुंदर, अप्रतिम. मला असं वाटतं जर या देशामध्ये वारकरी संप्रदायात अशा अभ्यासू कीर्तनकार असतील तर नक्कीच या महाराष्ट्रामध्ये आमची वारकरी संप्रदायामध्ये मान उंचावल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा मानाचं स्थान आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन बरोबर बसलं की माणसाला उभं करतं. वा 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 वा. एक मोठा निरोप आहे हा महाराष्ट्राच्या वर्तमान कीर्तन पद्धतीला की काहीही अचकट विचकट न सांगता देखील पूर्ण वेळ श्रोत्यांना समाधी लावण्याची ताकद शुद्ध कीर्तनात आहे. वा. कमी वेळात तुम्ही किती जास्त आणि पोषक देऊ शकता याचा हे कीर्तन हे आदर्श नमुना आहे. म्हणजे कीर्तन नव्हतं, हे कोजागिरी पौर्णिमेचं आटवलेलं दूध होतं.
वा 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 वा. आणि सोनी मराठीने किती मेहनत केली असेल हे सगळं आणायला. आणि दुसरं मी असंही म्हणेन की हिरा जर असेल तर त्याला अंगठीत घालताना कोंदण सोन्याचं लागतं आणि कोंदण सोन्याचं असेल तर मध्ये घालायला हिराच लागतो. तुम्ही कीर्तनकार हिरे निवडून आणले पण हे सोनं काही कमी नाहीये. कारण भगिनी कीर्तनकार कीर्तन करताना त्यांना साथीला माग आमचे सगळे महाराज मंडळी गायन म्हणजे हे फार अवघड आहे, हे अशक्य आहे. आणि शुभमजींचा प्रश्नच नाही. काय मी फक्त एवढंच विचारू शकतो की काय भावना आहेत तुमच्या? की घरात कुठलीही कीर्तनाची परंपरा नसणं क्या बात. आणि त्यानंतर कीर्तनाला उभं राहणं, त्यात कोणताही पाठीमागे बॅक सपोर्ट नसताना ही खरं तर तारेवरची कसरत होती. ताई एक मिनिट, कोणताही सपोर्ट नसताना पण तुमच्या मागं बघा कोण आहे. वा, जगाचा आधार. जगाचा मालक सोबत आहे. ताटीचा अभंग ताईने घेतला पण तो नुसता अभंग घेतला नाही, पहिले घरातली एक ताटी उघडली वा वा क्या वा बात वा आणि आहे. वा व्यसनापासून मुक्त वा. केलं. खरा ताटीचा अभंग आहे. वा ताई. माऊली, आज या कीर्तनाच्या भक्ती रसात तुम्हाला चिंब भिजवायला येत आहेत हरिभक्ती परायण विष्णुपंत महाराज जामनर. तुझा
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग पांडुरंग परमात्म्याचे लाडके भक्त जनाबाई महाराज यांचा सुंदर 4 चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की गजेंद्राशी उद्धरिले आम्ही तुझे काय केले. जनाबाई महाराज सांगतात, देवा तुम्ही गजेंद्राचा उद्धार केला, आम्ही तुमचं काय केलं, आमचं काय. जनाबाई महाराज जर दळण दळू लागल्या तर जगाचा मालक जनाबाईंना दळू लागायला यायचा. आपण सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. भगवान परमात्म्याला बोलवायचे आणि भगवान परमात्मा जगाचा मालक ज्या जनाबाई सोबत दळण दळू लागा यायचं त्या जनाबाईचा अधिकार कमी असेल का. आणि म्हणून संत जनाबाई म्हणतात, बाबा देवा गजेंद्राशी उद्धरिले आम्ही तुझे काय केले. गजेंद्राचा उद्धार केला. आता गजेंद्र कोण आहे थोडक्या वेळात आपण पाहूया. गजेंद्र मागच्या अवतारामध्ये द्रविड देशाचा राजा, त्याचं नाव इंद्रद्युम्न. हो, काही ऋषींच्या शापामुळे त्याला पुढचा जन्म हत्ती कुळात घ्यावा लागला आणि तो हत्तीच्या वंशात होऊन तो राज्य कारभार करू लागला. हत्तीचा कुळांचा राज्य होता, त्याला गजेंद्र मोक्ष म्हणतात. एक वेळा गजेंद्र सरोवरावर गेला, पाण्याच्या सरोवरावर गेला असताना सरोवरावर इकडं तिकडं सरोवर रासक्रीडा चालू होती आणि त्या सरोवरामध्ये एक राहणारा छोटासा प्राणी, त्याचं नाव नक्र म्हणजे मगर. विचारू लागले, बाबा इथं माझे मुलं आहेत, माझ्या अंगावर पाय पडून इथून चालता हो. छोटी गजेंद्राला अहंकार होता आणि त्या अहंकारापोटी गजेंद्राने सांगितलं, नाही रे तू कोण सांगणारा. एवढ्यात बघता बघता दोघांचं युद्ध झुपलं आणि युद्ध एवढ्या टोकाला गेलं की त्या नकराचं ती बऱ्याच दिवस युद्ध चालू होतं. हो, शेवटी नकराने दुसरं काहीच हाणमार केलं नाही, फक्त गजेंद्राचा पाय पकडला. पाय पकडल्यामुळं काहीच करू शकलं नाही. गजेंद्राने नाते गोते सगळे बोलावले. नकराला सांगितलं, तुला माहिती आहे का माझी खूप मोठी मोठी सोयरे आहेत, खूप मित्र आहेत. गजेंद्रानं सांगितलं, कोण कोण असते ती नंतर बघू, तेवढं बोलू. आणि दोघांचं युद्ध झालं. शेवटी नातेवाईक आले, सर्वांनी विचार केला, अरे हा नकर जमू द्यायचा अंदाज नाही, आपलं आपलं आटपून निघा. एक एक मित्र जाऊ लागला, सर्व मित्र परत आपापल्या घरी निघून गेले. शेवटी गजेंद्राच्या लक्षात आला, अरे 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 नाही कुणाचे कोणी, तुझे नवे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून सारा मायेचा बाजार. 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार. बाबा अरे आतापर्यंत सगळे मला मला म्हणत होते, पण ज्यावेळी माझ्यावर वेळ आली, यम मला नेण्याकरता आला, अशी वेळ आली, या वेळेला कोणीच कुणाचं नाही. इकडं तिकडं पाहिलं, काहीच नाही. एक कमळाचं फुल होतं, ते सोंडेनं उतरलं, आकाशात भिरकवलं आणि देवाकडे विनंती केली. आता विनंती मोठी आहे, पण श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा अशी विनंती केली. आणि विनंती केल्याबरोबर भगवान परमात्मा आले आणि गजेंद्राचा उद्धार केला. म्हणून जनाबाई म्हणतात, गजेंद्राशी उद्धरिले आम्ही तुझे काय केले. पुढं सांगतात, हो गणिकाय, त्या गणिकेचाही देवा तू उद्धार केलास. तारिली गणिका तीही लोकी तुझा शिक्का. शिक्का म्हणजे तुझं नाव झालं. हो तूच गणिका तारलीस. हो अजून पुढचं उदाहरण सांगितलं, आजामेळ पाप राशी, पापाच्या राशीच्या राशी असणारा आजामेळ, आणि त्याचा सुद्धा देवा तू उद्धार केलास. की रे काय होता अजामेळ. हो अजामेळ ज्यावेळी कधी देवाचं नामस्मरण करत नव्हता, शेवटी यम लोक त्याला न्यायला आले आणि यम लोकांनी मारायला सुरू केल्यानंतर यम लोक कसे मारतात तुम्हाला माहिती आहे का. नाटाच्या अभंगात सांगितलं, मी थोडं सांगतो बरं का. नाही त्या यमासी करुणा, यमाला दया नसती बरं का. बाहेर काढिता कुडी प्राणा, ओडाळ सापडे जैसा धन्या, चोर यातना धरी जेतो. हो ते यमाला जशी एखाद्याची चोरी होती, दररोज माल चोरीला जातो आणि एक दिवस चोर सापडावा. चोर सापडल्या बरोबर त्याला चोराला कसं जोरात मारतात तसं यम लोक मारू लागले. आणि मग आजामेळाने विचार केला, अरे बाबा माझं कुणीच नाही ना. भावाला हाक मारली, दादा सोडवतो का. दादा म्हणला तिकडच. दादाला यम घाबरतो का, नाही. बहिणीला हाक मारली, ताई सोडवते का, ताई बी यायला तयार नाही. मी सांगत नाही, महाराज सांगतात, सोडविना बंधू पाटची बहीण, शेजेची कामिना दूर राहे. राजाला हाक मारली, राजा बी यायला तयार नाही. सोडविना राजा देशीचा चवदरी,
अनेक स्वयरी भली भली, तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचूनिया. शेवटी लक्षात आलं एकुलतं एक पोरगा आहे ना, त्याला हाक मारूया. हाक मारली नारायण, पोराचं नाव नारायण होतं. देवा करता हाक मारली नाही, पोरा करता. महाराज सांगतात पुत्राची या लोभे नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. शेवटी पोरा करता हाक मारली, अरे नारायणा धाव नारायणा. अंतकाळाच्या टायमाला नारायणाचं नाव आलं, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा. हा, आणि त्यामुळंच आजा मेळ पापरासी, नामे नेला वैकुंठासी. देवा त्या आजा मेळ्याचा उद्धार केलाच, आजा मेळ्याला पुण्यवान बनवलंच, आणि आम्ही तुझं काय बिघडवलंय? हा देवा, आमच्याकडून जर काही चुकला असेल, आमच्याकडून काही गुण झाले असतील, काही दोष घडले असतील, तर गुण दोष मना नानी, म्हणे नामयाची जनी. गुण दोष मना नाही, गुण दोष मना नाही, गुण दोष मना नाही, गुण दोष मना नाही, म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल हरी जय 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 विठ्ठल. तर आता या रांगड्या रूपाने केलेली कीर्तनाची सेवा ताई तुम्हाला कशी वाटली? या ठिकाणी विष्णुपंत महाराज यांनी खूप सुंदर कीर्तन केलं. जनाबाईचा अभंग घेतला, जनाबाईंनी त्या अभंगात सांगितलं, खरं पांडुरंगाच्या दरबारामध्ये भेदभाव आहे कुठे हो? भेदभाव तर माणसामध्ये आहे. बरोबर. विठ्ठलाच्या दरबारात भेदभावच नाही. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, कुणी या आणि त्याच्या दरबारामध्ये शुद्ध होऊन जा. खरं जनाबाईचं वर्णन तर काय सांगावं. जनाबाई म्हणजे नामदेवराय विठ्ठलासाठी पांडुरंगाच्या मंदिरात जात होते आणि विटेवरचा पांडुरंग परमात्मा जनाबाईसाठी नामदेवाच्या घरी येत होते. एवढं मोठं महत्व माझ्या जनाबाईचं. झाडलोट करी जनी, केर भरी चक्रपाणी, असं जनाबाईच्या सुंदर अभंगावर महाराज तुम्ही विवेचन केलं. पुढील तुम्हाला कार्यासाठी शुभेच्छा. वा वा. कीर्तन ज्याच्यासाठी असतं आणि ते जसं असतं, हे कीर्तन तसं होतं. कीर्तनाची जबाबदारी काय? आत्मविश्वास ढळलेल्या आणि नैराश्याच्या गर्तेत फसलेल्या समाजाला पुन्हा स्थिरतेच्या बैठकीवर आणणं, ह्यासाठी कीर्तन आहे. अशीच कीर्तनं आत्महत्या थोपवू शकतात. वा. महाराज, तुमच्या सहज बोलीतलं हे कीर्तन मनाला खूप भावलं, खूप गोड वाटलं. तुमच्या प्रवासाला खूप शुभेच्छा आहेत. तुमच्याही कीर्तन सेवेमध्ये अशा भरपूर प्रसंगांच्या आठवणी आहेत की जिथे तुम्हाला रसिक सोडून गेले नाहीत, तुम्ही रसिकांना सोडून गेला नाहीत. काय अनुभव आहे महाराज? अनुभव असा आहे, पुण्यस्मरणाचं पारायण चालू होतं 5 दिवसाचं, आणि दररोज पाऊस संध्याकाळी 7 वाजता यायचा आणि 7 ते 9 कीर्तन असायचं. कीर्तन सुरू व्हायचं आणि पाऊस आला की ते मोडून जायचं, लोक उठून आपल्या घरी निघून जायचे. दुसरा दिवस तसं झालं, तिसरा दिवस तसं झालं. माझी 4थ्या दिवशी सेवा होती आणि बरोबर आबाळ भरून आलं, गरजू लागलं आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला. पाऊस एवढा प्रचंड सुरू झाला होता, श्रावण महिनाच होता, त्यामुळे काही प्रश्न नाही. एवढा पाऊस सुरू झाला की ते वाहणारं पाणी माझ्या पायावरून वाहत होतं. पण कीर्तन थांबलं नाही. 7:30ला पाऊस आला, 8:30 वाजता थांबला. आमचं कीर्तन 8:45ला थांबलं. पाऊस उघडल्यानंतर 15 मिनिटं पण एकही माणूस गेला नाही. 3 दिवस माणसं कंटाळली होती. सगळी माणसं उभाच होती ताटाशी. नाही म्हणजे येऊ द्या पाऊस किती आहे, अजून 15 मिनिट नाही, सगळं कीर्तन होत राहू द्या. 1.5 तास एकही श्रोता हल्लेला नाही. हा आमच्या जीवनातला मोठा तुमच्या त्या कीर्तन सेवेनेच तो गोवर्धन धरला, ज्याच्यात सगळे रसिक खुश होते असं म्हणायला हरकत नाही. मग आता पावसाळ्यात तुम्हालाच बोलवत असतील, तुमच्यासाठी लोक नाही ना? तसं काय असेल. तुम्हाला पुढच्या कीर्तन सेवेसाठी शुभेच्छा. रामकृष्ण. तर माऊली, नेहमीप्रमाणे पुन्हा ती घटिका समीप आली जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे की कोणा दोघांची वारी असेच अखंड चालू राहणार आहे,
आणि कोणाचा मुक्काम आज इथेच ठरणार आहे। मी आजच्या भागातील तिन्ही सेवेकऱ्यांना एकत्रित आमंत्रित करतो। तर माऊली, निकाल स्पष्ट झाला। ज्यांची सेवा अशीच अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्तीपरायण अश्विनीताई आणि विष्णुपंत महाराज सामनर। अभिनंदन, आपली वारी अशीच अखंड चालू राहिली। रामकृष्ण हरी। तर माऊली, आपल्या कीर्तन सेवेची वारी अशीच अखंड चालू राहणार आहे। तुम्ही पाहत राहा कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार। जगात भारी आपली पंढरीची वारी, एकमुखानं बोला राम कृष्ण हरी।